अळ्यानं बळे दिली होती माय मला, अळ्यानी बळे दिली होती माय मला. अरे बाजरीनी पेरता आली होती माय मला, बाजरीनी पेरता आली होती माय मला. अरे सबका ना सबकी दिली होती माय मला, सबका ना सबकी दिली होती माय मला. अळ्यानं बळे दिली होती माय मला, अळ्यानं बळे दिली होती माय. सातपुडा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर उभा असलेला पर्वत. इथल्या आदिवासी बांधवांच्या इतिहासाचा आणि आधुनिक काळातील स्थित्यंतराचा साक्षीदार हा सातपुडा पर्वत. इतिहास काळात पराक्रम गाजवणारा, रणांगणावर रक्त सांडणारा, शौर्य गाजवणारा आदिवासी तडवी समाज हा मूळ सातपुड्यातील डोंगरदऱ्यात वस्ती करून राहणारा आहे. जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनाही ज्यांची भीती वाटायची तो हा आदिवासी समाज आहे. या समाजातील तरुणांच्या पराक्रमाचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. मानववंशशास्त्रानुसार भील ही आदिम जमात असून मध्य भारतात यांचं वास्तव्य आढळून येतं. भिल्लांना इसवी सन 600 नंतर भील हे नाव द्रविडियन शब्द बिल्लूवरून पडलेलं असण्याचा तर्क मानववंशशास्त्रज्ञांकडून बांधण्यात येतो. कारण बिल्लू म्हणजे धनुष्यबाण, जे भिल्लांचं पारंपरिक शस्त्र आहे. तडवी भील हे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या बोलीभाषाही अनेक आहेत. तडवी भिल्लांची बोलीभाषा ही भिल्ली, भिलोरी किंवा तडवी म्हणून ओळखली जाते. यांच्या बोलीभाषेला भिल्ली असंही म्हणतात. तडवी समाजात एकूण 84 कुळं असून ती विशेषतः प्राणी, वनस्पती आणि वस्तूंवरील श्रद्धेशी संबंधित आहेत. पण लग्न पद्धतीत एकाच कुळाचं लग्न त्याच कुळातील व्यक्तीशी मात्र होत नाही. तडवी भिल हा समाज जंगलात, डोंगरदऱ्यात राहणारा आहे. पूर्वीच्या काळी लंगोटे नेसणारा, तिरकामटा धारण करणारा आणि कमरेला तलवार बांधणारा भील आधुनिक काळात शर्ट, पॅन्ट, विजार, कुर्ता हे परिधान करत असतो. ब्रिटिश काळात तडवी भिल्लांचा पराक्रम पाहून इंग्रज अचंबित झाले. या पराक्रमी जमातीसोबत लढताना वेळोवेळी पराभवाला त्यांना सामोरं जावं लागत होतं. पुढे ब्रिटिशांनी भिल्लांशी जुळवून घेत त्यांना वतनदारी बहाल केली. तडवी समाजात 7 कुळांना गावांची रखवाली करण्यासाठी प्रत्येकी 38,520 बिघे जमीन तत्कालीन ब्रिटिश शासनाकडून देण्यात आली. ती वतनदारी कुळे म्हणजे सोयंके, साये, मोरे, शिरसाटे, वादे, घट्टे आणि बारकारी ही आहेत. तडवी भिल्लांचा पेहरावही देखणा आहे. पुरुष वतनदार भिल्ल डोक्यावर गुलाबी, पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा फेटा बांधतात. कुर्ता, मनिला विजार किंवा धोतर असे वस्त्र परिधान करतात. स्त्रियांकडे नऊवारी लुगडे, चोळी, नथ, बह्याट्या, पाटल्या, मनगट्या, गळ्यात हस, तोड्या, पायाच्या बोटात जोडवे, वाक्या असे चांदीचे दागिने घालत. तसंच दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि हनुवटीवर मोराच्या पायांप्रमाणे ठसे गोंधलेले असत. प्रत्येक कुळाला कुलदैवत आहे. त्यात खंडेराव, नागदेवता, मनाबाई, मुठीमाय, मरीमाय अशा अनेक कुळांप्रमाणे कुलदैवतांचे प्रत्येक सणाला पूजन केलं जातं. खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या कष्टकरी तडवी समाजाच्या घरांच्या भिंती टोकराच्या कुडाने किंवा ज्वारीचे धांडे, निरगुडीच्या फांद्या, पारिजातकाच्या फोक्या अर्थात कोवळ्या फांद्यांपासून ताटी बनवून कूड म्हणजे भिंती बनवल्या जातात. तिला शेणामातीने लिंपून पोतारून घेतात. घरं बनवताना बांबू आणि सागवान या लाकडाचा उपयोग जास्त प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळे ही घरं देखणी दिसतात. ओसरीत बकऱ्या, कोंबड्यांची व्यवस्थाही केली जाते.
आनंदाच्या प्रसंगी घरांना शेणानं सारवतात, भिंतींना मातीने लिंपतात आणि त्यावर हाताच्या बोटांच्या ठशांनी गेरू अथवा चुन्याच्या साह्याने बोटाच्या ठशांनी नक्षीकाम केलं जातं. पशुपक्ष्यांची सुंदर चित्र काढली जातात. निसर्गाला देव मानणारी ही तडवी भिल्लांची जमात जंगलाचं रक्षण करती जमात म्हणून ओळखली जाते. जंगलातून लाकूड फाटा गोळा करून स्त्रिया मोळ्या विकतात. तेंदूची पानं, पळसाची पानं, मोहाची फुलं, अंजनाचा पाला काढणे, डिंक गोळा करणे, औषधी वनस्पती जमा करण्याचं काम करतात. सातपुड्याच्या पायथ्याशी डोंगर रांगेतील चोपडा तालुक्यातील वडती गावापासून असीरगडपर्यंत तडवी भिल्लांची वस्ती पसरलेली आहे. ही वस्तीची गावं जवळपास 120 ते 140च्या दरम्यान आहेत. आपापसातील तंटे बखेडे भानगडी यांचा निवाडा प्रत्येक गावातील पंचाकडून चावडीमध्ये केला जातो. त्याचा न्याय निवाडा पंच करत असतात. तडवी समाजात लग्न अर्थात टीका लावणे प्रसंगी कुळाचार कसोटीनं पाळला जातो. एकाच कुळातील मुलाचं त्याच कुळातील मुलीशी लग्न होत नाही. लग्न करताना मुला मुलींकडं मांडवाची उभारणी केली जाते. मुलीकडं 12 आणि मुलाकडं 9 ठोण्यांचा सागवानी मांडव घातला जातो. त्यावर पिंपरणीचा जांभुळाचा पाला टाकला जातो. मुलाला आणि मुलीला हळद लावली जाते. लग्न घरातील भिंतीवर सुवासिनी स्त्रीकडून उजव्या हाताच्या पंजाला हळद लावून भिंतीवर देवायले उमटविले जातात. देवायले म्हणजे समाजाचे कुलदैवत. सुवासिनी स्त्रिया पहिल्यांदा 125 ज्वारीचे निवद तयार करतात. त्यानंतर टोपल्यांमध्ये 250 किंवा 500 गहू टाकतात. तो गहू प्रत्येक सवाशीण आपल्या सुपड्यामध्ये प्रत्येकी 5 मूठ याप्रमाणे घेतात. नंतर टोपल्यांमध्ये कोरे कपडे टाकून त्यात 2 नव्या केरसुन्या ठेवतात. या सर्व प्रक्रियेत गोयसोयनीचे गाणे म्हणत कुलदैवत आणि पूर्वजांना या आनंदाच्या प्रसंगी गाण्यातून निमंत्रित केलं जातं. नवरदेवाची मंदिराच्या पारावरून म्हणजेच खंडेरावाच्या मंदिरापासून बारात काढली जाते. तडवी समाजाचं लग्न टिक्का पद्धतीने लागतं. त्याला ब्राह्मण किंवा इतर कोणाचीही आवश्यकता नसते. तडवी समाज हा बहुतांश सर्वधर्मीय सण आणि उत्सव साजरे करत असतो. यात आखाजी, ईद, होळी, दिवाळी, पोळा, यात्रा यासारखे सण तडवी समाजात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावोगावी भरवल्या जाणाऱ्या जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जत्रा हा तडवी संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे. तडवी समाजाचा हा वधूवर परिचय मेळावा असतो असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतर भिल्लांमध्ये ज्याप्रमाणे भगोऱ्या बाजार, पावरांमध्ये भोंगऱ्या बाजार भरतो आणि वधूवर परिचय होऊन विवाह होतात, तसाच तडवी समाजात ठिकठिकाणच्या गावी पिरांची किंवा खंडेरावाची यात्रा भरवली जाते. याचप्रमाणे 9 ऑगस्ट हा दिन आपल्या अस्मितेचा दिवस म्हणून असंख्य समाज बांधव एकत्र येत पारंपरिक वेशभूषेत मिरवणूक, देखावे, पारंपरिक गीत गात, नृत्य करत आदिवासी दिवस साजरा करत असतात. वर्षानुवर्ष मागासलेपण असलेल्या या समाजात काही समाजसुधारकही होऊन गेले आहेत. समाजाचं आपण एक देणं लागतो या दृष्टिकोनातून समाजासाठी मोलाचं कार्य त्यांनी केलंय. यातीलच एक स्वातंत्र्य सैनिक वजीरभाई चांदखा हे लहानपणापासून इंग्रजांच्या विरोधात होते. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. महू येथील रेल्वे पटरी उखडून फेकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि तसंच दुसरे समाजसेवक हे उच्च शिक्षित असलेले मरहूम जालम खा संडेबाज खा हे समाजासाठी लढणारे कार्यकर्ते होते. आपला समाज
शिकला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं. आमदार म्हणून काम करताना त्यांनी तडवी भिल्ल समाजाचा समावेश संविधानातील कलम 342(1) मध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये करण्यासाठी जालम खां साहेबांचं मोलाचं कार्य आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच समाजाला प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच थोर स्वातंत्र्य सैनिक मीराबाई तडवी यांनी समाजसेवा करताना राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेस कमिटीवर त्या निवडून आल्या. तत्कालीन रावेर आणि त्यानंतर यावल मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक त्या काँग्रेसच्या तिकिटावर लढल्या. त्यांच्या प्रचारासाठी सावदा इथं इंदिरा गांधीजींची सभा झाली होती. तसंच समाजासाठी रमजान सलदार यांचंही कार्य मोलाचं आहे. तडवी समाज हा कष्टाळू, मेहनती आणि देशाभिमानी आहे. आपल्या परंपरा आणि लोकसंस्कृतीचं जतन आणि संवर्धन झालं तरच हा समाज आणि देश बलवान होऊ शकतो. कारण विविध संस्कृतीच्या वैविध्यामुळं आपला देश ओळखला जातो. या परंपरांचं जतन झालं तरच समाज उभा राहू शकतो. डोंगर दऱ्यातील मातीशी आणि जंगलाशी नातं सांगणारा हा समाज म्हणजे जंगल सांभाळणारे, वाढवणारे आणि निसर्ग वाचवणारा समाज घटक आहे. ओरबाडणे ही तडवी भिल्ल समाजाची ओळख नाही, तर बीज रोवणे, अंकुर फुलवणे हीच तर आदिम परंपरा आहे आणि ती जपण्यासाठी तडवी समाज कटिबद्ध आहे.